पुनर्विवाह भाग 15. आरोहीने खूप कमी दिवसात सगळ्यांच्या मनात स्वतःबद्दल स्थान मिळवले होते. आदित्यला सुद्धा त्याला अपवाद नव्हताच. आता दोघांनाही एकमेकांची सवय झालेलीच होती. ती थोडा वेळ नजरेच्या आड दिसली नाही की त्याला करमत नव्हते आणि त्याला थोडा जरी उशीर झाला तर आरोहीला काळजी वाटायची. दोघेही एकमेकांची काळजी करायची. ते त्यांच्या नजरेतही दिसायचं, पण व्यक्त मात्र करत नव्हते. दिवस जात होते, रात्र सरत होत्या, पण दोघांमधले नाते काही पुढे जात नव्हते. दोघेही आपापली मर्यादा सांभाळून घेत होते. अशातच अचानक एके दिवशी रेखाने फोन करून आदित्य व आरोहीला तिच्या घरी बोलावले होते. सोबत वरद व आईलाही घेऊन ये असेही ती सांगत होती. सगळ्यांना खूप आनंद झाला. असेही लग्नानंतर ते कुठेच बाहेर गेले नव्हते. आदित्यने ऑफिसमध्ये 4 दिवस तो नसल्याचे कळवले आणि दुसऱ्या दिवसाला सगळे निघाले. आदित्य ड्रायव्हिंग करत होता. बाजूला आरोही बसली होती. मागे वरद व आई असे घरच्या गाडीतून ते निघाले. आईची रेखाच्या सासरी यायची इच्छा नव्हती, त्यामुळे त्यांना मावशीकडे सोडून हे तिघे रेखाकडे गेले. रेखाच्या घरी दोघांचेही जंगी स्वागत झाले. तिचे सासू सासरे सुद्धा आधुनिक विचारांचे होते, त्यामुळे घरात हसतं खेळतं वातावरण होतं. राजवी तर खूपच खुश झाली होती. मामी आल्यापासून घरातल्या सगळ्या वस्तू तिला दाखवणं सुरू झालेलं होतं. आदित्यला सुद्धा थोडा कामातून ब्रेक हवाच होता. आधी तो महिन्यातून 1-2दा तरी आउटिंगला किंवा ट्रेनला जायचा, पण मध्यंतरी सगळंच बंद झालेलं होतं. संध्याकाळी जेवण आटपून सगळे आईस्क्रीम खायला बाहेर पडले. घराबाजूला चालतच एका आईस्क्रीम शॉपमध्ये ते गेले होते. चालताना रेखा व तिचा नवरा राहुल पुढे, तर वरद आणि राजवी मध्ये व शेवटी आरोही आणि आदित्य असे चालत होते. चालताना एका गाडीवाला आरोहीच्या अगदी बाजूने गाडी घेऊन गेला. आदित्यने लगेच आरोहीला आपल्या बाजूने खेचले. त्याच्या या कृतीने ती दचकली व थोडीशी घाबरली सुद्धा. गाडीवाल्यावर ओरडून आदित्यने मनातील काळजी व्यक्त केली. आईस्क्रीम खाऊन सगळे घरी परतले. दुसऱ्या दिवशी तिच्या घरापासूनच जवळच असलेल्या हिल स्टेशनला जायचा प्लॅन त्यांनी केला होता. 2 दिवस ते सगळे तेथेच घालवणार होते, त्यामुळे रात्री सगळे पटापटा झोपले. आरोही आणि आदित्यला वरच्या गेस्ट रूममध्ये झोपायला सांगितलं होतं. तिथला बेड जरा लहानच होता, त्यामुळे दोघेही कसेबसे स्वतःला आवरत झोपले. सकाळी लवकर उठून सगळ्यांनी आवरलं आणि बॅग्स घेतल्या. रेखाला माहिती होतं आरोहीने फक्त साड्याच आणलेल्या असणार म्हणून. आपले 2-4 ड्रेस तिच्यासाठी सुद्धा जास्तीचे बॅगमध्ये पॅक केलेले होते. आता राहुल गाडी चालवत होते, त्यामुळे आरोही, वरद आणि आदित्य तिघे मागच्या सीटवर बसले होते आणि लाडकी राजवी सुद्धा मामीच्या मांडीवर बसून मस्ती करत होती. प्रवासांमध्ये आणि आरोही आदित्याच्या अगदी जवळ बसलेली होती, त्यामुळे दोघांच्याही मनात तरंग उठत होते. आदित्य स्वतःला कंट्रोल करण्यासाठी खिडकीच्या बाहेर बघत होता, परंतु राजवी मात्र त्याला मामीसोबत आणि तिच्यासोबत चिमणी उडाली, कावडा उडाला हे खेळायला भाग पाडत होती. दुपारपर्यंत ते बुक केलेल्या रेस्टॉरंटला पोचले. रिसॉर्टला खूप मस्त होतं. सगळीकडे हिरवे गवत, स्विमिंग पूल, गार्डन कशाचीही कमी नव्हती आणि हिल स्टेशन असल्याने खालचा व्ह्यू अतिशय सुंदर दिसत होता. सगळे सामान घेऊन आत आले. 3 रूमचे त्यांचे वेगळेच होते ते. सगळे आपल्या खोलींमध्ये जाऊन फ्रेश झाले. हॉटेलला लंच करून बाहेर फिरायला जायचं त्यांनी ठरवलं. रेखा आरोहीला घेऊन तिच्या खोलीत गेली व तिला साडीऐवजी हा ड्रेस घाल असे बोलत होती, पण आरोही नकार देत होती. तेव्हा रेखाने आदित्यला बोलून वहिनीने ड्रेस घातलेला तुला चालेल ना असे विचारले असता आदित्य म्हणाला, मला काहीच प्रॉब्लेम नाही असे बोलून तिथून निघून गेला. तरी आरोही तयारच नव्हती. रेखाने तिला जबरदस्ती करून सलवार कुर्ता घालायलाच लावला होता. लग्नानंतर पहिल्यांदाच असे कपडे घातल्याने ती जरा अवघडतच होती, पण कुणी लक्ष दिलं नाही. तर आदित्यने नजरेनेच बी कम्फर्टेबल असे सांगितले. तिला बरं वाटलं. फेब्रुवारीचा महिना सुरू होता, त्यामुळे अजून ऊन तितकेच नव्हते. तरी आरोही फिरताना अगदी लाल झालेली होती. हे बघून आदित्यने तिच्यासाठी छत्री विकत घेतली. सगळ्यांनी त्याला चिडवण्याचा एकही चान्स सोडला नाही. पिकनिक स्पॉट असल्याने बरेच कपल सगळीकडे हातात हात घालून फिरत होते. कुणी फोटो काढत होते तर कुणी तळ्याकाठी एकमेकांच्या खांद्यांवर डोके ठेवून निवांत बसलेले होते.
हे सगळे बघून आरोहीच्या डोळ्यात बघून थोडं पाणी आलं. इतर सगळे बोटिंग करायला गेले होते. तितक्यातच आदित्यने आरोहीला पाणीपुरी खाणार का म्हणून विचारले. पाणीपुरी तर आरोहीची काय, जगातल्या सगळ्या मुलीची फेवरेटच असते नाही का, असेच म्हणणार. चालेल असते म्हणून ती त्याच्या मागे गेली. सगळ्याप्रमाणे भेळवाल्यांना या दोघांना देखील एकच प्लेट दिली. गर्दी असल्याने दुसरी प्लेट न मागता आडीपाडीने एकाच प्लेटमध्ये त्यांनी पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी खाताना अचानक आदित्यला जोराचा ठसका लागला. तसे आरोहीने पटकन त्याच्या पाठीवरून हात फिरवला, त्याला वर बघायला सांगितले आणि थोडे पाणी प्यायला दिले. त्यानंतर आदित्यला थोडे बरे वाटले. तरीही आरोहीचा हात अजूनही आदित्यच्या पाठीवरच होता. हे बघून तिच्या मनातली काळजी त्याला कळाली. मागून ओ लव बर्ड्स असे म्हणून राहुलची हाक ऐकू येताच दोघेही भानावर आले. सगळे मुद्दाम त्या दोघांना एकत्र राहता यावं म्हणून सगळा प्लॅन केलेला होता. दोघेही भानावर आले. काही छोट्या मोठ्या राईड्स करून त्यांनी काही फोटोज काढले. रेखा मुद्दाम फोटो काढताना आदित्यला आरोहीच्या खांद्यांवर हात ठेवायला सांगत होती. सगळ्यांसमोर आदित्यसुद्धा आमचं सगळं चांगलं चाललेलं आहे हे दाखवण्यासाठी हात ठेवून पोज देतच होता. त्याच्या या वागण्याने आरोहीला आनंदच होत होता, पण हे नाटक आहे म्हणून वाईटही वाटतच होते. आजचा दिवस संपून सगळे रिसॉर्टवर परत गेले. फ्रेश होऊन सगळ्यांनी पत्त्यांचा डाव मांडला. आरोहीला पत्ते खेळता येत नव्हते, त्यामुळे ती फक्त बघत होती आणि मध्ये मध्ये राजवीशी खेळत होती. थोड्या वेळाने त्यांना जेवण तयार असल्याचा फोन आला. त्यांनी रूममध्येच जेवण मागवले व गॅलरीमध्ये असलेल्या टेबलवर जाऊन मस्त गप्पा मारीत जेवण आटोपलं. जेवल्यानंतर थोडा वेळ खाली शतपावली करताना देखील आदित्य आरोहीसोबतच होते. सगळीकडे रंगीबेरंगी लाईट्स मधूनच कारंज्यांमधून येणारे पाण्याचे तुषार आणि शांतता, या सगळ्यांनी वातावरणात वेगळाच भाव निर्माण झाला होता. दोघे एकही शब्द न बोलता फक्त चालत होते. कितीतरी वेळ होऊन गेला तरी त्यांचे चालणे सुरूच होते आणि हा प्रवास थांबावा असे कुणालाच वाटत नव्हते. बऱ्याच वेळानंतर आजूबाजूचे कोणी दिसत नाही म्हणून आदित्यने घड्याळ बघितले तर रात्रीचा 1 वाजला होता. त्यामुळे दोघेही आपल्या रूममध्ये आले. रेखा व बाकी सगळे केव्हा झोपी गेलेले होते. सगळी रात्र आदित्य या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता. त्याला काही केल्यास झोप येतच नव्हती. आरोही मात्र गाढ झोपली होती. पक्ष्यांच्या किलबिटालाने सकाळी सगळ्यांना जाग आली. आदित्यला अशीही झोप लागलेली नव्हती. पटापटा आवळून सगळे तयार झाले, कारण त्यांना आज ट्रेकिंग करत त्या जागेवर पोचायचे होते. ट्रेक सुरू होती. ती जागा रिसॉर्टपासून 1 तासाच्या अंतरावर होती. तिथपर्यंत गाडीने सगळे निघाले. वळणाचा रस्ता, सकाळची थंडी हवा आणि रात्रीचे जागरण यामुळे आदित्यला लगेच डोळा लागला. झोपेत त्याचे डोके आरोहीच्या खांद्यांवर टेकले. आरोहीला एकदम लाजल्यासारखं झालं, पण त्याला हलवणे तर त्याची झोप मोड होईल म्हणून तिनेही त्याच्या डोक्याला आधार दिला. टेकची जागा आल्यावर सगळे गाडीतून खाली उतरले. आदित्य झोपलेला होता. बाकीचे पार्किंगसाठी जागा शोधत होते. मग आरोहीने त्याला झोपेतून जागे केले. तेव्हा आदित्य अतिशय गाढ झोपेत असल्याने डोळे चोळतच उठला व गाडीमध्ये फक्त आरोहीला बघून बाकीचे कुठे आहे असे विचारले. तिने नजरेनेच बाहेर रस्ते दाखवले. त्यानंतर दोघेही खाली उतरले. आवश्यक ते सामान घेऊन सगळे टेकसाठी रेडी झाले. राजवीला राहुलने बेबी बॅगमध्ये बसवून आपल्या पोटाशी घेतले होते. सगळे एकामागे एक वरती चढत होते. वरद आपला कॅमेरा घेऊन नैसर्गिक सौंदर्य टिपत होता. टेक तसा सोपा होता, पण सवय नसल्याने आरोही हळूहळू चालत होती. बाकी सगळे बरेच पुढे निघून गेले होते. आरोहीसाठी आदित्य देखील हळूहळू चढत होता. मध्येच तिला हात देऊन चढवण्यासाठी मदत करत होता. हे सगळं आरोहीला खूप चांगले वाटत होते. एकदा सगळे निश्चित ठिकाणी पोचले. तेथेच टेंट टाकून थोडा वेळ फिरले. सोबत आणलेला नाश्ता खाऊन आजूबाजूचे पॉईंट्स बघण्यात बिझी झाले. काही वेळाने टेक उतरायला सुरुवात केली. रिसॉर्टला परतण्याआधी आजूबाजूचे रोज गार्डन व इतर ठिकाणे पालथी घातली. आरोहीने बागेत लावण्यासाठी काही गुलाबांची झाडे सुद्धा खरेदी केली. पैसे देत असताना आदित्य तेथेच आला व स्वतः पैसे दिले आणि तुझ्याकडचे पैसे स्वतःसाठी खर्च करत जा असे तो सांगत होता. आदित्य दर आठवड्याला तिला स्वतःच्या खर्चासाठी काही पैसे देत होता. नंतर सगळे रिसॉर्टला परत आले.
आज सगळ्यांनी झोपण्याआधी अंताक्षरी खेळली. त्यात आरोही इतकी सुंदर गाणी बोलत होती हे पहिल्यांदाच सगळ्यांना कळत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. रेखाच्या घरी परत येऊन दुपारचे जेवण आटपून आदित्य, वरद आणि आरोही मावशीकडे जायला निघाले. एक दिवस मावशीकडे थांबून दुसऱ्या दिवशी आईला घेऊन सगळे परत त्यांच्या घरी जाणार होते. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.